नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या व्लॉग व्हिडिओमध्ये। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। आजपासून तुम्हाला आपल्या या चॅनलवर कुकिंगसोबतच कुकिंग व्लॉग व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत। आपला पहिला व्लॉग आणि त्यात पावसाने पण हजेरी लावली आहे। मग आपली इंद्रायणी नदीचा पण एक मस्त व्ह्यू घेऊ म्हटलं। तर ही आपल्या इंद्रायणी नदीचा व्ह्यू तुम्हाला दाखवण्यासाठी आपण पुढे जाऊन परत मागे वळून गाडी परत व्ह्यू दाखवण्यासाठी आणलेली आहे। तर आता मी चालली आहे घरातील किराणा भरण्यासाठी डी-मार्टला। पुढे आल्यानंतर रोडवर नेहमीप्रमाणे ट्रॅफिक होती। रोडला म्हटलं तू असाच थांब, मी आलेच बाजार घेऊन। ट्रॅफिक जरा जास्तच होतं, त्यामुळे गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या। आता जर तुम्ही हा व्हिडिओ आपला पहिल्यांदा जर पाहत असेल ना, तर पटकन आहे ना चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला असेच भन्नाट मस्त व्लॉग व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळणार आहे या चॅनलवर। मग थोडंसं ट्रॅफिक झालं क्लिअर, मग आपण चाललोय आता डी-मार्टच्या दिशेने। तर आत्ताच आपण पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला। तर आता घरातील किराणा बाजार भरूयात। मग 10, 20, 30 करून ठरवलं की ट्रॉली कोणी घ्यायची। सासूबाईंनी मस्तपैकी ट्रॉली घेतली आणि आम्ही केली डी-मार्टमध्ये एंट्री। मग आपण सोबत आणलेल्या लिस्टप्रमाणे बाजार भरायला सुरुवात केली। तर काय म्हटलं, आता तिघी आहे म्हटलं बाजार भरायला काही वेळ लागणार नाही, पण नेहमीप्रमाणे तासाचे 2 तास कधी झाले ना तेच कळलं नाही। आणि नेहमीप्रमाणे यादीपेक्षा जास्त सामान घेऊन झालेलं आहे। तर असं कोणाकोणासोबत होतं की आपण यादी करतो एक स्पेसिफिक सामानाची आणि त्यापेक्षा भलतंच जास्त, तर आपलं सामान कमी आणि खाण्याच्या वस्तू जास्त होते। तर बाहेर आलो तर पाऊस पडत होता। कसंबसं ट्रॉल्या खेचत आपल्या गाडीपर्यंत आणल्या आणि गाडीमध्ये बाजार भरायला सुरुवात केली। आता एवढी कसरत पाहून पावसाला काही दया आली नाही, त्यामुळे सायलीला म्हटलं व्हिडिओ बंद कर, आपण आपल्या पुढल्या डेस्टिनेशनला जाऊयात। आणि आपण निघालो आहोत। आता गौरी गणपती जवळ येते, तर आपल्याला गौराई घ्यायची आहे। तर आता आपण चाललो आहे कुंभारवाड्यात। मध्येच एक JCB दिसला, तो करत होता त्याचं काम। त्याला म्हटलं काय करतोय, काच खाली घेतली। त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो म्हटलं तुझ्या डोक्यातच खोरं घालीन। त्यापेक्षा म्हटलं नको बाबा, ह्याच्याशी वाद घालण्यापेक्षा आपल्या पोटाला आहे ना थोडीशी भूक लागली आहे। मस्तपैकी 2 वडापाव फस्त केले आणि काय सांगू, एकदम असे भारी भन्नाट वडापाव होते। पोटात भर पडली। मग आठवलं आपण कशासाठी आलोय। मग चाललो कुंभारवाड्यात दादांच्या घरी। आता आपण त्यांच्या इथं पोहोचला आहोत। गणपती बाप्पाला फायनल फिनिशिंगचं काम त्यांच्या इथं चालू होतं। मग गणपती बाप्पाला नमस्कार करून आपण चाललो आहोत वरती। ताईंकडे खूप छान गौराई होत्या, त्यामध्ये आपण एक सिलेक्ट केली आणि त्याचं दादांना म्हटलं दादा पॅक करून द्या। दादा लागले गौराई पॅक करायला। दादाला म्हटलं तुम्ही ना मस्त एक स्माईल द्या, तुमचा व्हिडिओ काढते आणि तुम्ही मस्तपैकी ना आता यूट्यूबवर येणार। दादा पण मग झाले की खुश आणि मस्तपैकी स्माईल दिली आणि आपल्याला मस्त असा डिस्काउंट पण दिला। तर चला म्हटलं बाबा, यूट्यूबर असण्याचा काहीतरी फायदा आपल्याला व्हायला लागलाय। दादा गौराई पॅक करते, तोपर्यंत आपण त्यांच्या इथले गणपती बाप्पा पाहून घेऊयात। गणपती बाप्पांकडे पाहिल्यावर जाणवलं की आता गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहे। तुम्ही पण एक्साइटेड आहातच ना? असाल तर नक्की कॉमेंट करून सांगा तुमची गौरी गणपतीची तयारी झाली आहे की नाही, किंवा तुमच्याकडे नुसते गणपती असतात गौराई नसते, नक्की कॉमेंट करून सांगा। तर फायनली आपण गौराया घेतलेल्या आहेत। आता तुम्हाला त्या गौरी गणपतीमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला नक्कीच मिळणार आहेत। तर चला म्हटलं घरी जाऊन निघूयात। तर रस्ता परत ट्रॅफिकमध्ये होता, तर चला म्हटलं आता काही व्हिडिओ काढण्यात काय अर्थ नाही, ट्रॅफिक तर काही सगळ्यांना माहितीच आहे। मग थोड्या वेळासाठी केला परत व्हिडिओ बंद आणि मग निघालो आपल्या घरी। तर मस्तपैकी थोडासा सूर्य मावळला होता, अंधार पसरला होता। तर चला म्हटलं परत स्वतःच्या आतमधला एक व्लॉगर यूट्यूबर जागा झाला, म्हटलं एक छोटासा व्हिडिओ आपण काढून घेऊयात। फायनली बाजार आणि गौराई घेऊन घरी चालले। म्हटलं आता चला संध्याकाळ झाली, परत स्वयंपाकाची तयारी करायची होती। घरी गेलं, भाऊजी ऑलरेडी कळलं की त्यांना की व्लॉग काढतोय, ते पण मस्त उड्या मारत आले, सगळा बाजार काढून घरात ठेवला। तर आज आपला दिवस आणि व्लॉग दोन्ही संपला। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडला तर प्लीज लाईक शेअर